वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुण संपन्न असणारा श्री गजानन आणि खरोखर यांचं जर महत्व बघायला गेलं तर असा आता सर्व महाराजांनी कुठला जरी काय आहे त्यात ताकद काय आहे सांगितले। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, या ठिकाणी गणाधीश जो आहे हा कसा आहे, सत्ताधीश आहे म्हणून गणाधीश म्हटले। आपण म्हणतो सत्ताधीश। नमस्कार राजे साहेब, त्या प्रकारे सत्ताधीश म्हटलेलं आहे त्यांना। गणाधीश गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, विष्णू महेश या तिन्ही देवांचा बाप जो आहे गजानन आहे। आणि कसं माहितीये का काय म्हटले, ऐसे तीन देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायला। कुठले तीन देव, ब्रह्मा विष्णू महेश, सर्वांच्या हातात सर्व कारभार दिलेले आहेत मंडळी। काय उत्पन्न करणारा ब्रह्म, परंतु त्या ब्रह्माला उत्पन्न केलेला कोण माहितीये का, आपला गणेश। आणि बघा पालन करणारा विष्णू, याला पाळणारा कोण, विष्णू राशीला गेला तिथं चौकटीवर बघायचा कुणाचं चित्र असते बघायचं किंवा कुणाची मूर्ती असते बघायचं। तिथं असणार गणपती कुठेही जाऊन बघा, लग्न पत्रिकेत गणपतीलाच मान दिलेला आहे। का सांगतो हे बघा, हे सर्व ऋषी मुनी दरबारात जमले आणि त्या ठिकाणी ब्रह्म पण होता। जरा आवाज कमी करा। ब्रह्म सुद्धा असताना त्यावेळेला काय झालं, अचानक कुणाचा तर लग्नाचा विषय निघाला। मग आता पत्रिका काढायची म्हटली महाराजांनी। मग आता त्या पत्रिकेवर चित्र कुणाचं छापायचा, फोटो कुणाचा छापायचा, आणि त्याचा फोटो पत्रिकेवर छापायचा, लग्न पत्रिकेवर। बरं म्हटलं झालं चला, म्हणून लागले आपल्या आपल्या दुर्गी देव फळावरनं गेला आणि ऋषी कशावरनं गेले बघा। अहो ब्रह्म सुद्धा 8 झाली बघा म्हटले, पृथ्वीला 8 प्रदक्षिणा झाल्या बघा म्हटले। त्यावेळेला ब्रह्माला सुद्धा कळालं नाही हा काय म्हणालाय। कळालं का, शेवटी गणपतीनं समजावून सांगितलं आहे बघा म्हटलं, तुम्ही उत्पन्न करता हे बरोबर, पालन करायला पाहिजे ना, नुसतं नाशच करून उपयोगाचं नाही ना। मग जन्माला घालून काय उपयोग झालं सर्वात, म्हणून गणपतीने काय केलं, त्या राम नामाच्या भोवताली हीच पृथ्वी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले। पूर्वी कसं होतं, लग्नाच्या आधी नवरा बायकोंची निवडणूक करायची असते गावात, आणि मग आम्हाला आता गाढवावर बसायची पाळी येते काय काय। आणि जर आपण गाढवावर बसलो त्या गणपतीपेक्षा आम्हीच बरं म्हटलं। काय नाही म्हटले, आम्ही तुम्हाला लग्न, अहो मला माहितीच नव्हतं की तुमचं लग्न आहे, बस जावा म्हटलं आपण तुम्ही येतो चला। आणि ज्या वेळेला जाऊन उचलतात तेवढ्यात पाय निघाले बघा। केव्हा, ज्या वेळेला शरण गणराया असं म्हटलं त्या वेळेला त्या घोड्याचे पाय वरती आले बघा। अशा तऱ्हेनं सत्ताधीश जो आहे, म्हणून गणाधीश गोपाळपूर आहे, तो पत्र आपली नरसिंहवाडी आहे, नरसिंहवाडी जो पत्र आहे तो पत्र आपल्या महात्मा महाराजांचा मठ आहे, आणि जो पत्र महात्मा महाराजांचा मठ आहे तो पत्र हे गणपतीचं मंदिर आहे।
गणेशा मठात जायला. तिकडं आहे, तिकडं आहे, तिकडं आहे, तिकडं आहे. आहेच ना. तिथं पूर्ण इतिहास असा होता. आम्ही तिथल्या लोकांना विचारलं इथं काय आहे. त्यांनी सांगितलं हो म्हटले इथं जे दैत्य आहेत त्यांनी फार मोठ्या गणेशाच्या संगत युद्ध केले म्हटले, परंतु शेवटी गणेश जिंकला. ती पळून गेली म्हटले. आणि तिथनं येऊन मग कोल्हापूर आले बघा. ते कोण कळंब्यात गणेशानं लावून दिलं कुणीकड. इथं कोल्हापुरात आले बघा घेऊन तिने गणेशाला. गणेशानं आपला मुक्काम तिथेच ठोकला. का त्यांना आज जाळीत पकडून यायचंय हो. इकडे पळायला आले की इथं आपण आहे. त्या भागाला पळायला गेले तर तिकडे ज्योतिबा आहे. अशा तऱ्हेनं प्रत्येक बाजूला भगवंताने स्थान बांधलेलं आहे. आणि कोल्हापूर त्या ठिकाणी मधीच आहे बाबांनो. मग त्या ठिकाणी कोल्हापूरचं मंदिर दैत्यानेच बांधलंय. मग इकडे खिद्रापूर. अशा तऱ्हेने प्रत्येक ठिकाणी भगवंतानं आपलं ठिकाणा बांधलेलं आहे. आणि यातलं मूळ म्हणजे हे गजानन आहे बाबा. निर्गुण आहे. परंतु आईच्या आज्ञा किती पालन करतोय. आपल्याला सुद्धा केल्यावर काय होतं, किती गोजीवानं रूप प्राप्त होतं हे बघा. हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या बायका कुठल्या, लक्ष्मी सावित्री आणि पार्वती. पार्वतीचा हा मुलगा हो. तिघींच्या भीती झाल्या आणि बोलायला बसल्या बघा. अगं म्हटली तुझा मुलगा लय हुशार दिसतोय म्हटले. गणेश त्याचं नाव. हो म्हटली हुशार दिसतो नाव. हुशार सुद्धा आहे, चांगला सुद्धा आहे. बर म्हटले चला बघा म्हटले. त्या ठिकाणी गणेश त्यावेळेला पार्वतीने सांगितले गणेशाला की बाबा मी आज आंघोळीला चाललेला आहे. आज कुणालाही सुरू नकोस. बर म्हटलं हा. आणि लड्डू खात बसला बघा. कुठे भाई या गावाच्या तोंडाला. शंकर आले. शंकर आल्यावर काय झालं, आज विष्णूने आपलं चक्र काढलं. आता तालमीची हे असते ना आपलं ठेवायचं. कोण पैलवान आहेत त्यांनाच माहिती असतात. त्याने घेतलं गणेश चक्र सोडलं बघा. चक्राला उलटवलं त्यांना खेळला. ते दोघं इथं आले. ब्रह्माला सर्वांना एक एक दिला बघा. कानपाड्यात दिला, लाथा मुख्य घातला चक्राला. हे म्हटलं वाद कोण म्हटला. तू कोण म्हटलं वाद अडवला. हे म्हटला माझी आई आज गेल्या. आईनं सांगितलं आज तुला येऊन नको. कोण तुझी आई पार्वती. शंकराचा लाडका कोण कार्तिक कवी हो. आणि पार्वतीचा लाडका गणेश. तेव्हा आला रामाच्या तोंडात वेगळा किंतु. आता किंतूला आपल्या ह्यानं सुद्धा केलेली काय. त्याचं मुंडकं गेलंच पाहिजे आता. मग हे गणेशानं ओळखलं बाबा रे आता बाबाचं शब्द खोटा करणार आहेत. आणि आता मग आता काय करायचं. बाबाचं आता स्वतः आपण जर आधी बाबाला मानलं नाही ते आम्हाला तर काय किंमत. असो दे म्हटला. त्यावेळेला पार्वती रडत बसली. तुम्ही तुमच्या मुलालाच मारला. माझा गणेश मला परत पाहिजे. त्यावेळेला तिनं चंडिकेचं रूप धारण केले बघा. या जगाचा नाश करीन. माझा मुलगा मला परत द्या, नाहीतर या जगाचा नाश झालाच म्हणून समजा म्हटले. सर्वांनी देवीची स्तुती केली. सर्वांनी नमस्कार केला. तुझा नमो. तुला माझा कोटी कोटी प्रणाम. गणेशाला हे खूप असं प्राप्त झालं म्हणजे. खरोखर गणेशाची स्तुती करावी इतकी थोडीच आहे. परंतु अजून तुमचं सर्व लक्ष याच्याकडे आहे.
सांगायची काही गरज नाही म्हणून हा शिव म्हणतो गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा म्हणा मुळारंभ तो निर्गुणांचा तसा तो मूळ अवस्था म्हणजे निर्गुण आहे. मग जर तुम्ही व्यासाच्या पुराणात जरी बघितला तर हेच लिहिलेलं आहे आणि खरोखर तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. मंगल